यावेळेस मी आमच्या गुरुजींना घेऊन आली आहे. नमस्कार. गुरुजी, घरातलं मोठं आणि महत्त्वाचं कार्य आहे. मागे मी तुम्हाला म्हणाले होते की दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचा मुहूर्त नव्हता, म्हणून मग आम्ही त्यांचा साखरपुडा उरकून घेतला. त्यालाही बरेच दिवस झाले. आता लवकरात लवकर हे लग्न झालं म्हणजे मी जबाबदारीतून मोकळी झाले. हो, बरोबर आहे तुमचं. लग्न म्हणजे एक मोठं कार्य असतं. त्याबाबत खूप गांभीर्याने विचार करायला हवा. बघू पत्रिका? हो हो, ही घ्या. आणि हां, शक्य असेल तर जरा अलीकडचा मुहूर्त बघा. हो, बघतो. शिवाय काही अडचण असेल तर तेही सांगा. म्हणजे त्यासाठी काही विधी पूजा करायचं असेल तर तेही करून घेऊ. हो ना अहिल्या? मुहूर्त तर आहे. गुड. लगेचच आहे ना? गणेश उत्सवानंतरच्या 3 आठवड्यानंतर रविवारचा मुहूर्त फार शुभ आहे. मगाशी मी म्हणाले ना तुम्हाला की अलीकडचा मुहूर्त काढा. प्लीज बघा ना, काही करता येतं का? मॅडम, तुमचं म्हणणं असेल तर मी हे लग्न उद्याही लावू शकतो. पण काय? मीरा, लग्न ही अशी घाई गडबडीत करण्याची गोष्ट नाहीये. त्यासाठी योग्य मुहूर्त, योग्य वेळ असावी लागते. आणि हे किर्लोस्करांच्या घरचं कार्य आहे, लक्षात असू दे. गुरुजी, इतके दिवस थांबलो तर अजून काही दिवस. आणि तुम्ही जो मुहूर्त काढलाय तो आहेच की जवळचा. मीरा, मला प्रीतमचं लग्न अगदी थाटामाटात करायचंय. त्यामुळे त्याच्यासाठी वेळ हवा. श्रीकांत, तुला काय वाटतं? गुरुजींनी जो मुहूर्त सांगितलाय तो योग्य आहे ना? अगदीच. म्हणजे आपणही आपल्याला हवी तशी तयारी करू शकू ना. पारू, आले. काय पारू, दिले? अगं प्रीतम आणि दिशाच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. सगळ्यांसाठी तोंड गोड करण्यासाठी काहीतरी घेऊन ये. आणते.